शुभ सकाळ. आज आहे संकष्ट चतुर्थी. त्यासाठीच मी आज आलू चिप आणि साबुदाण्याचे पापड काढून घेणार आहे. माझ्या मिस्टरांना सकाळीच ड्युटीवर जायचं असते, त्याच्यामुळे मला सकाळीच उठल्याबरोबर आंघोळ वगैरे करून पटकन मला नाश्त्याची तयारी करावी लागते. तर मी आलू चिप आणि साबुदाणा पापड काढून घेणार आहे. आणि हे जे पापड आहेत तेच पापड आहेत जे मी व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला कसे केले आहेत. तर ते तेल खूप जास्त तापल्यामुळे ते थोडेसे लालसर होत आहेत. मी आता तेल बाजूलाच काढून घेणार आहे आणि नंतरच मी त्याच्यात आलू चिपचे राहिले सुले आहेत ते काढून घेणार आहे. खायला खूप टेस्टी आणि मस्त झाले आहेत हे साबुदाण्याचे पापड. पटकन असे फुलतात, पण थोडेसे गरम तेल असल्यामुळे थोडेसे लालसर होत आहेत ते. आणि मी आता कढई बाजूला ठेवूनच आलू चिप काढून घेणार आहे, नाहीतर खूप जास्त लाल वगैरे होऊन जातील ते. आणि आता इकडे मी ठेवून घेणार आहे दुधाचं. माझ्याकडे चहाचा गंज आहे, पण आता हे जो गडवा आहे हा पण धुवावा लागेल, गंज पण धुवावा लागेल. त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ दे, याच्यातच दूध गरम करून घेऊया. साखर आणि मखाण्याची जी मी पावडर करून ठेवली आहे ती त्याच्यात टाकून दिलेली आहे आणि छान मस्त गरम होऊ दिलं आहे मी ते. आणि आमचे नळ आले होते, तर पाणी पण भरायचं होतं, तर ते काम माझ्या मिस्टरांनी करून टाकलं तेवढं. तोपर्यंत मी मस्त आलू चिप आणि साबुदाणा पापड हे करून घेतले आणि नंतर त्यांनी खाल्ल्यानंतर डब्यात भरून ठेवले मी, उरले सुरले ते. आणि त्यानंतर मी झाडझूड, भांडे, नाश्त्याचे हे सर्व केलं. देवपूजा वगैरे केली, मंदिरात गेली आणि मंदिरातूनच मी येताना तिकडून अशी मस्त हराई आणलेली आहे. मला पूजेसाठी दुर्वा लागत होती, तर मी तिकडे गेली मंदिरातून पूजा वगैरे पण करून आली आणि दुर्वा पण घेऊन आली मी. छान मस्त अशी मी ती पूर्ण दुर्वा निवडून घेतली. पावसाळ्याचा टाईम असल्यामुळे खूप छान मस्त अशी तिथं हे अशी हराळ निघालेली आहे मंदिराजवळ. तर मी तिथली आणली आणि निवडून घेतली. आता मी ती सर्व मोजून घेणार आहे आणि मी 21चा एक हे काढून घेणार आहे. पाहू आता किती होतात. तर 21 अशा मस्त मोजून मी काढून घेणार आणि राहिल्या सोल्या त्या पण मोजून घेणार किती येतात. तर 11 किंवा 21 अशा याची हे असते म्हणतात. ह्या माझ्या 21 तयार झाल्या, तर मी हे बघणार आहेत किती आहेत. तर अशा माझ्या 2 हराळाच्या जुड्या निघालेल्या आहेत. हराळाच्या जुड्या काढल्यानंतर माझे जे राहिले सोललेले कपडे आहेत ते मी धुवून घेणार आहे. आता मी दोन्ही काढून घेतलेले आहेत आणि आता त्याला मी मस्त धाग्याने पूर्ण असं बांधून घेणार आहे. हे असे धाग्याने मी बांधून घेतलेले आहेत. आणि आता मी करणार आहे फराळाची तयारी. तर दुपारी माझे मिस्टर येतील, तर मी त्यांच्यासाठी भगर बनवून घेणार आहे. तर छान मस्त असं आलू असं कापून घेणार आहे छोटे छोटे तुकडे करून. मी डायरेक्ट भगर आमटी वगैरे असं काही करत नाही, डायरेक्ट तिखट भगर करून टाकत असते. तर मी आलू असा मस्त बारीक कापून घेणार आहे. मोठा आलू घेतला असा आणि त्या आलूचेच असे छोटे 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 काप करून घेणार आहे. आणि तसं तर सकाळी उरलेले ते आलू चिप हे पण आहेत आणि थोडंसं काहीतरी भगर पण करून घेणार आहे. मी अजून फराळाचं केलेलं नाही आहे, तर भगर झाल्यानंतर मी फराळाचं पण करून घेणार आहे. या आलूच्या मधाचं काळं काहीतरी आहे. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की आलू खराब आहे की काय. तर म्हणजे नेक्स्ट टाईम तरी मी नाही वापरणार ते. मी खूप विचारत होते की हा आलू टाकू की नाही टाकू, पण म्हटलं काही नाही होणार, टाकून देऊ. तर इकडे मी तेल ठेवून दिलं आहे. आता या तेलामध्ये मी आलू टाकून आलूच्या आधी मी पहिले मिरच्या काढून घेणार आहे, कारण माझ्या मिस्टरांना मिरच्या शेंगदाणे खूप जास्त आवडतात.
त्याच्यानं मी आधीच मिरच्या तळून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी शेंगदाणे तळून घेणार आहे. मिरच्या तळून घेतली आहे आणि त्यानंतर मी शेंगदाणे पण तळून घेतले. आता मी भगर करून घेणार आहे. त्यासाठी मी आलू पण टाकून घेतला आणि टमाटा पण टाकून घेतला. आलू आणि टमाटे याच्यामुळे भगरला खूप छान मस्त अशी टेस्ट येते. तर मी दोन्ही पण छान मस्त असं होऊ दिले आहे. तसं तर मी पहिले टमाटा टाकत असते, नंतर आलू टाकत असते, पण यावेळेस मी आधीच आलू कापला होता तर मी टमाटा काही कापायचं विसरली होती. नंतर आठवण आलं, म्हटलं कापून घेतला टमाटा, कारण टमाट्याशिवाय काही छान होणार नाही. तर त्यानंतर मी टाकून घेतलं तिखट आणि मीठ आणि एक मिरची पण टाकून घेतली आणि हा जो मी धुवून घेतलेला भगर आहे तो त्यात मी टाकून दिला. छान मस्त असं फिरून घेतल्यानंतर मी त्यात पाणी टाकून घेणार आहे आणि छान मस्त असं फिरवून झाकून ठेवणार आहे. आणि नंतर माझे राहिले सुरले कपडे ते धुवून घेतले. नंतर माझा भगर होऊन गेला आहे, पाहू शकता तुम्ही. असा मस्त माझा भगर झालेला आहे. ते आल्यानंतर मी त्यांना भगर, शेंगदाणे, मिरच्या आणि दही असं सर्व दिलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. असं होतं माझा फराळाचा. आणि मग मी संध्याकाळी आलू टाकून घेतले रातच्या भाजीसाठी आणि मोदक करायला घेतले. मी दर चतुर्थीला 21 अशी मोदक करून घेते. तर कणिक भिजून घेतली आणि 21 अशी मस्त मोदक करून घेतले, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मी आता तळून घेणार आहे. सर्व असे 2 याच्यात मी असे तळून घेतलेले आहे, अर्धे पहिले अर्धे नंतर असे. आणि ते झाल्यानंतर मी याच्यातच आलू चटणी करून टाकणार आहे. मिरच्या, लसूण वगैरे मी काढून घेतला. छान मस्त अशी मी जोपर्यंत त्याचा ब्राऊन कलर होत नाही तोपर्यंत मस्त अशी फिरवून घेते. आता एक कलर आलेला आहे. आता मी दुसरे टाकून हे पहिले काढून घेणार आहे. मस्त माझे मोदक तयार झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही, मस्त दिसत आहेत. सर्व अशी काढून घेतली आता आणि त्यात एक पुरी पण टाकून दिली, जे मी देवाच्या नैवेद्यासाठी टाकलेली आहे. छान आता मस्त झालेले आहेत. सर्व आता काढून घेणार आहे. आता मी संध्याकाळी गणपती बाप्पाची मस्त पूजा करून घेणार आहे. त्याच्यासाठी मी असं आरती ताट काढून घेतलेलं आहे आणि 2 जोडे पाने घेऊन मी त्याच्यावर स्वस्तिक काढून घेतले आहे. त्याला आता हळद कुंकू वाहून घेणार आहे. आणि आता मी दुर्वा पण धुवून घेतलेले आहेत आणि आता मी वाटी ठेवलेली आहे आणि याच्यावर गणपती बाप्पांना ठेवून छान मस्त असं गणपती बाप्पांना आंघोळ करून घेणार आहे पंचामृताने. आणि छान मस्त असं पाणी टाकताना ओम गण गणपती मंत्राचा जप पण करणार आहे. असा मस्त गणपती बाप्पाचा अभिषेक झालेला आहे आणि त्यांना वस्त्र म्हणून हे रोली अर्पण केलेली आहे. आता मी गणपती बाप्पांना मस्त असा टिक्का लावून घेणार आहे. गंध अक्षदा वाहून घेतल्यानंतर दुर्वा अर्पण करणार आहे मी गणपती बाप्पांना. गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण केल्यानंतर मी आता गणपती बाप्पाला फुलं अर्पण करणार आहे. छान मस्त अशी माझी आता गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. असं मस्त फुलांमध्ये गणपती बाप्पांना ठेवलेलं आहे, खूप मस्त वाटत आहे. आता मी दिवा ठेवून घेतला आहे.
पाण्याचं ठेवून घेतलं आहे. आता धूपबत्ती पण मी लावून देणार आहे इथं. मस्त छान मस्त अशी गणपती बाप्पा वाटत आहे इथं. आता देवांना धूप पण देऊन दिली आहे. आणि आता मी पहिले रांगोळी काढून घेणार आहे. सर्वात पहिले तर गणपती बाप्पांना जास्वंदाचे फूल खूप जास्त आवडते, तर मी चतुर्थीला जास्ती करून असं जास्वंदाचं फुलच काढून घेते. कारण फूल तर काही मला इथं मिळत नाही गणपती बाप्पांना अर्पण करण्यासाठी, तर मी रांगोळीतच ते फूल काढून घेते. छान मस्तच मी माझा जास्वंदाचं फूल काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा वाटत आहे की नाही आहे इथं जास्वंदाचं फूल. असं मस्त जास्वंदाचं फूल काढून घेतलेलं आहे. आणि आता छान अशी मस्त पूजा झाल्यानंतर मी देवाची आरती करून घेणार आहे. अशी मस्त माझी छान पूजा झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आरती करून घेतली आहे. आरती झाल्यानंतर मी देवाला नैवेद्य पण देणार आहे. आता पहिले मी कापूर दिली देवाला. कापूर लावल्यानंतर कापूर वगैरे झाल्यानंतर मी देवाला नैवेद्य देऊन देईन. पुरी आणि आलू चटणी होती. भाजी वगैरे काही केली नाही मी. आणि मोदक दिलं आहे देवाला. देवाला मोदक खूप जास्त प्रिय आहे, तर 21 मोदक करत असतात, तर मी पण केले. आणि पाणी पण फिरवून घेतलं त्याच्यावर. छान अशी मस्त माझी पूजा झाली आहे, पाहू शकता तुम्ही. खूप प्रसन्न आणि मस्त वाटत आहे. पाहू शकता माझे गणपती बाप्पा किती मस्त दिसत आहेत. तर फुलामध्ये सर्व खूप छान वाटत आहे. दिवा, हराळ, फुलं, अशी पूर्ण माझी पूजा झालेली आहे.